नमस्कार शिक्षक मित्रांनो, इयत्ता 3री ते 5वीसाठी विद्यार्थ्यांची अपेक्षित अध्ययनक्षमता विकसित करण्यासाठी जे स्तर दिलेले आहेत त्या अध्ययनाच्या स्तरापैकी श्रुतलेखनाकरिता 4-5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो या स्तराला गाठण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या कृती घेता येतील। त्यामध्ये आपल्याला सांगता येईल, सांगा तुम्ही लिहितो आम्ही, धावते श्रुतलेखन, सुविचारांचे श्रुतलेखन, बातमी लेखन, अशा प्रकारच्या विविध कृती आपल्याला घेता येतात। परंतु या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सांगा तुम्ही लिहितो आम्ही ही कृती कशी घ्यावी हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत। या कृतीमुळे काय होईल तर विद्यार्थ्यांची ऐकण्याची आणि लेखन करण्याची क्षमता विकसित होईल। आता या कृतीच्या सुरुवातीला आपल्याला विद्यार्थ्यांसाठी ही कृती जेव्हा आपण घेऊन आलो तेव्हा या कृतीमध्ये विद्यार्थ्यांना श्रुतलेखनासंबंधी आपण सूचना देऊया। विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन घेताना या कृतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही वाक्य आपल्याला आधीच निवडून ठेवावे लागतील। मग ही वाक्य कुठून घ्यायची तर आपल्या पाठ्यपुस्तकातील काही वाक्य घेता येतील किंवा वर्तमानपत्रातील काही वाक्य घेता येतील किंवा कुठल्याही मजकुरातील 4-5 शब्दांची छोटी आणि लहान वाक्य आपल्याला घेता येतील की ज्यामुळे विद्यार्थ्यांना लिहिणं सोपं होईल। सुरुवातीला आपण या विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन घेताना जे वाक्य आपल्याला श्रुतलेखनासाठी घ्यावयाचे आहेत ते वाक्य सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्पष्ट उच्चारात हळूवारपणे विद्यार्थ्यांना आपण ते सांगणार आहोत। यानंतर ते वाक्य लिहिण्याच्या सूचना आपण त्यांना देणार आहोत। हे असे करताना विद्यार्थ्यांनी नीट ऐकायचं आणि स्पष्ट उच्चारलेले शब्द व वाक्य हे विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत व्यवस्थित लिहायचे हे आपण विद्यार्थ्यांना सूचित करूया। मग विद्यार्थ्यांना श्रुतलेखन सांगत असताना मात्र यामध्ये विद्यार्थ्यांना लेखनाच्या सूचना दिल्यानंतर विद्यार्थ्यांना ते वाक्य अतिशय स्पष्टपणे व हळूवारपणे आपण सांगू आणि त्यामुळे विद्यार्थी सांगितलेले वाक्य नीटपणे व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करतील। ते वाक्य लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ट असा वेळ देऊ आणि हळूवारपणे लिहिण्यासाठी त्यांना आपण सूचित करूया। विद्यार्थ्यांनी हे वाक्य लिहिल्यानंतर आपण जे वाक्य त्यांना श्रुतलेखनासाठी सांगितलेले आहे ते वाक्य फलकावर लिहू किंवा त्यांना स्क्रीनवर सुद्धा दाखवू। यामुळे काय होईल की आपण जे वाक्य विद्यार्थ्यांना सांगितलं आहे, ऐकवलं आहे, ते वाक्य विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत लिहिलेले आहे। त्यामुळे आपण लिहिलेले वाक्य बरोबर आहे किंवा नाही, त्यातील शब्द बरोबर आहेत किंवा नाही हे विद्यार्थ्यांना तपासता येईल। आणि म्हणून विद्यार्थ्यांचे हे श्रुतलेखन पूर्ण झाल्यानंतर त्यांना जेव्हा आपण फलकावर किंवा स्क्रीनवर ते वाक्य दाखवू तेव्हा विद्यार्थ्यांना आपापसात किंवा व्यक्तिशः त्यांना आपलेच लिहिलेले तपासायला लावू। यामुळे काय होईल की आपण लिहिलेले वाक्य हे कुठे चुकले आहे, शब्द कुठे चुकले आहेत यातील चुका विद्यार्थ्यांच्या लक्षात येतील। यानंतर त्यांनी तपासल्यानंतरसुद्धा आपण स्वतः व्यक्तिशः प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये त्यांनी लिहिलेले वाक्य आपण स्वतः तपासणार आहोत। विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका ह्या आपण त्यांना त्यांच्या नजरेस आणून देणार आहोत। त्यामुळे काय होईल तर विद्यार्थ्यांना तिथेच त्यांच्या चुकासुद्धा लक्षात येतील आणि त्या चुका का झाल्या, कशा झाल्या, का बरं झाल्या हे सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याला मार्गदर्शन करता येईल। आणि त्यानंतर आपल्याला या विद्यार्थ्यांची अशा प्रकारची श्रुतलेखनाची विविध प्रकारची कृती आपल्याला घेता येते। आणि या प्रकारच्या वाक्यलेखनामुळे काय होईल की श्रुतलेखनाची विद्यार्थ्यांची ऐकण्याची आणि त्यांची लेखन करण्याची क्षमतासुद्धा विकसित होईल। आणि त्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या जर आपण श्रुतलेखनाचा सराव घेतला तर त्यामुळे विद्यार्थ्यांचं श्रवण, लेखन, त्यांची एकाग्रता आणि त्यांची लेखनशैली विकसित होईल। आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या श्रुतलेखनात होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या चुका सरावामुळे कुठेच होणार नाही आणि मुले व्यवस्थित लिहिण्याचा सराव करतील। धन्यवाद।